बातमी दिवसभरातली अर्थातच युद्धासंदर्भातली, कारण अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामधला हा संघर्ष जो आहे तो पुन्हा एकदा बघायला मिळतोय. कारण इराणची राजधानी जी आहे तेहरान ती स्फोटांच्या आवाजाने हादरलेली आहे, कारण अमेरिकेने आता हल्ले चढवलेले आहेत आणि त्यामुळे तेहरान हे हादरून गेल्याचं पाहायला मिळतं. त्याची दृश्य आपल्या समोर आलेली आहेत. त्यामुळे ही आता नव्या युद्धाची ठिणगी आहे का असा प्रश्न आहे. कारण इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. मध्य पूर्वेतल्या तणावाने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. इकडे घराजवळ खामेनी यांच्या बंकर बस्टिंग क्षेपणास्त्र डागण्यात आलं. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याला ऑपरेशन लायन्स डोअर असं नाव देण्यात आलंय. या देशांमधला संघर्ष आता केवळ सीमेपुरता मर्यादित नाहीये, तर तो जागतिक महायुद्धाचं रूप धारण करतो का काय अशी भीती आता व्यक्त होती. ज्या प्रकारे हल्ले केले 30हून जास्त वेगवेगळ्या ठिकाणी अमेरिका आणि इस्रायल यांनी एकत्रितपणे इराणमध्ये हल्ले केले. कुठे केले? तेहरान मधल्या महत्वाच्या ठिकाणी, म्हणजे इराणच्या पार्लमेंटवर हल्ला झाला, आयातुल्ला अली खामेनी असो किंवा इराणचा प्रेसिडेंट असो त्याच्या घरावर हल्ले करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. IRGCच्या सेंटरवर त्या ठिकाणी हल्ले केले. एवढेच नाही तर इस्फहान असेल, नतांज असेल या न्यूक्लिअर साईटवर सुद्धा हल्ला करण्यामध्ये यश मिळवलं. मग अशा प्रकारे जर हल्ले केले असतील तर नक्कीच IRGCचे कमांडर असतील किंवा काही महत्वाचे राजकीय नेते असतील यांना टार्गेट करण्यामध्ये आणि त्यांचा खात्मा करण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलला यश मिळालं असेल, ही शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. आणि या सगळ्या संदर्भात आता हल्ला झाल्यानंतर याच्यामध्ये मनुष्यहानी देखील होताना बघायला मिळते. कारण काही जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी आणि अन्य मंडळी देखील आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चित आकडा समोर येईल. मात्र सध्याची जी माहिती आहे त्यानुसार क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये 24 विद्यार्थिनींचा जो आहे तो मृत्यू झाला. इराणच्या हॉर्मोझगन वर इस्रायल आणि अमेरिकेने हा हल्ला केला, ज्याच्यामध्ये 24 शाळकरी विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची माहिती इराणकडनं देण्यात आली आहे. हल्ल्याची तीव्रता इतकी प्रचंड आहे की त्यामध्ये शहरातल्या अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या कोणकोणत्या शहरांवर हल्ले केलेत, कुठे कुठे हल्ले झालेत, नजर टाकूया. बहरीन अमेरिकेच्या नौदलाच्या 5व्या ताफ्याचं मुख्यालय, जिकडे हल्ला झालेला आहे. तर तेहरान, चाबहार, तब्रेज या ठिकाणी अमेरिका आणि इस्रायलने हल्ले केलेले आहेत. केरमनशाह, तब्रीज, खोरामाबाद इकडेही हल्ले झाल्याची माहिती समोर येते. इस्फहान, कोम, कोनारा, बशेर ही देखील ठिकाणं आहेत जिकडे हे हल्ले झालेत. तर अमेरिका आणि इस्रायलने जो हल्ला केलेला आहे, जे या प्रकारे आक्रमण केलेलं आहे, त्याच्यानंतर आता इराणने देखील मग प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे आता हे युद्ध किंवा ही स्थिती आणखीनच दिवसेंदिवस चिघळत जाणार का असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो. कारण ऑपरेशन फतेह खैबर ह्याची घोषणा करत इराणने इस्रायलच्या प्रमुख शहरांना टार्गेट करायला सुरुवात केली. अनेक शहरांवर मिसाईलचा वर्षाव सुरू केलाय. संपूर्ण इस्रायलमध्ये आणीबाणी घोषित झाली आहे. इस्रायली नागरिकांनी बंकर्सचा सहारा घेतला. इस्रायलच्या आयर्न डोमने इराणचे क्षेपणास्त्र हल्ले परतवून लावले. इराणच्या हल्ल्यांमुळे इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये धोक्याचे सायरन वाजतायत. सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्यास सांगण्यात आलंय. इस्रायलकडनं 70,000 राखीव सैनिकांना तातडीने रुजू होण्याचे आदेश देखील देण्यात आले. दरम्यान आता अनेक ठिकाणी जे आहे ते टार्गेट करण्यात आले आखाती देशांमध्ये, आणि ज्यामुळे परिस्थिती जी आहे ती आणखी प्रत्येक तासागणिक आपल्याला चिघळताना बघायला मिळते. कारण कुवेत असेल, UAE असेल, अनेक ठिकाणी आपल्याला हे हल्ल्यांच्या घटना ज्या आहेत त्या समोर येतात. ही दृश्य आपल्या समोर आहेत. कुवेत, दुबई, इराक, अबुधाबी आणि बहरीन आखाती देशांमधले अमेरिकन तळ हे आता टार्गेट करण्यात आले. आखाती देशांनी आपापल्या हवाई हद्द बंद केलेल्या आहेत. या हल्ल्यात 5 देशांना ओढण्याचा प्रयत्न इराणने केला. अमेरिकेचा सगळ्यात मोठा लष्करी तळ हा बहरीनमध्ये आहे आणि त्या ठिकाणी देखील इराणने हल्ला केलेला आहे. त्यामुळे इराणने आता प्रत्युत्तर देताना अमेरिकन तळ जे आहेत ते टार्गेट केलेले पाहायला मिळत आहे. الملك فهد مضروب الشارع. شوف الملك فهد الشارع مضروب.
तर इराणने जॉर्डनवर देखील हा हल्ला केल्याचं समजतंय. जॉर्डनमधला हवाई तळ जो आहे अमेरिकेचा तिकडे टार्गेट करत आता इराणने हल्ला केलेला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी इराण हा आक्रमक होत प्रत्युत्तर देताना बघायला मिळतोय. अमेरिकेच्या या तळावर हल्ला झाला आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती समोर येते. अमेरिकेचं मुवफ्फक साल्टी हवाई तळ हा जो जॉर्डनमध्ये आहे त्यावर हा हल्ला झाल्याचं समोर येतं. ابو مفلح ابدا والله هذا يخوف هذا يخوف ديروا بالكم. आणि एकीकडे हे हल्ले होत असताना UAEच्या संरक्षण मंत्रालयाने इराणच्या हल्ल्याचा निषेध केला.